सिंहगड 3 दिवस बंद राहणार आहे। आजपासून 2 जून पर्यंत सिंहगड किल्ला बंद राहणार आहे। सिंहगडावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येते। पर्यटकांसाठी सिंहगड पूर्णतः बंद राहणार आहे। आजपासून 2 जून पर्यंत सिंहगड बंद राहणार आहे। या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। पर्यटकांसाठी सिंहगड किल्ला पूर्णतः बंद राहणार आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली आहे। या ठिकाणी आता हे सिंहगड जो किल्ला आहे या ठिकाणी आता पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली। 2 जून पर्यंत बंदी असेल। नक्कीच आता आपण सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत। हा सगळा परिसर आपण पाहतोय। अनेक पर्यटक येत आहेत, कारण की काही जणांना अजूनही माहिती नाहीये की सिंहगड किल्ला हा बंद आहे, पण पर्यटक येत आहेत आणि त्या ठिकाणी यांना अडवलं जात आहे। 30 मे पासून खरं तर या ठिकाणी अनधिकृत बांधकाम जे किल्ल्यावरती झालेलं आहे ते काढण्याचं काम सुरू आहे, पण अजूनही ते काम संपलेलं नाहीये आणि त्यामुळे आजपासून 3 दिवस सिंहगड किल्ला हा पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचना आपण पाहतोय की जी 30 मेला सूचना लावण्यात आलेली होती ती सुद्धा या ठिकाणी लावण्यात आली आहे, पण आजपासून 3 दिवस खरं तर सिंहगड किल्ल्यावरचा जो अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आहे तो अनेक वर्षांपासूनचा आहे। काही स्टॉल्स अनधिकृत आहेत असं म्हटलं जाते आणि त्यामुळे वन विभागाकडून आता ही कारवाई करण्यात येते। महत्त्वाचं म्हणजे सिंहगड किल्ल्यावर JCB किंवा पोकलेन मशीन आहेत त्या नेता येत नाही, त्यामुळे तिथं जे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलेलं आहे तिथला जो मलबा काढण्याचं काम सुरू आहे ते कर्मचाऱ्यांच्या साह्याने करावं लागतं आणि त्यामुळे त्याला काहीसा वेळ लागतोय। त्यामुळे आजपासून 3 दिवस सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव आपण पाहतोय की आता पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि अनेक पर्यटक खरं तर आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे आणि त्यामुळे वीकेंड असल्यामुळे मोठ्या संख्येने सिंहगड किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्यांची अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।